सगळ्या भाज्या डाळ मीच केलाय आज. कारल्याची भाजी करताना जी फोडणी लागली आहे ना आज, फोडणी नाही लागत का? लागते हां, मेहनत असते. ही लाल माठची भाजी केलेली आहे. लाल माठ घ्यायचा आणि लसूण आणि मिरची, बस ते, आणि गरम करायचं तिन्ही. डायरेक्ट गरम करायची. हां, कांदा आहे, कांदा खोबरं घ्यायचं आणि लाल माठ घ्यायला विसरू नका लाल माठच्या भाजी करताना. ओके बाय. यंदा इतकी धावपळ होती की साडी नेसायलाही वेळ मिळाला नाही. पण खरं सांगायचं तर साडीपेक्षा भावना महत्त्वाच्या. गावात बाप्पा आहेत, माहेरी सासरी आनंदाचा जल्लोष आहे. पण मुंबईच्या घरी मात्र बाप्पाची मूर्ती आणत नाहीत. क्षणभर वाटलं हे सगळं रिकामं वाटतंय. पण खरं सांगू का, बाप्पा नसतानाही मनाने आम्ही त्यानं इथे आणलंय. सगळी तयारी केली, रांगोळी काढली, पूजा केली, दिवा लावला आणि बाप्पाला जे जे पदार्थ आवडतात ते बनवले. मूर्ती नसेल घरात, पण मनातली भावना तशीच होती. आरती करताना असं वाटत होतं की बाप्पा समोरच बसलेत आणि आपल्या हातून नैवेद्य घेत आहेत. बाप्पा आपल्याला शिकवतात ना की त्यांची उपस्थिती फक्त मूर्तीत नसते, ती आपल्या भक्तीत, आपल्या कृतीत असते. आणि ती श्रद्धा असेपर्यंत घर कधीच रिकामं वाटत नाही. श्रद्धा असेल, प्रेम असेल तर बाप्पा कुठेही अंतर ठेवत नाहीत. ते कायम आपल्यासोबत असतात. गणपती बाप्पा मोरया.